बऱ्याच जणांची तक्रार असते की थंडीमध्ये इडलीचं पीठ फुगत नाही आणि त्यामुळे इडली कापसासारखी अशी मऊ तयार होत नाही। चला तर मग आज फक्त दोन साहित्याचा वापर करून आपण कापसासारखी मऊ इडली तयार करणार आहोत। वेळ न दवडता आपण रेसिपीला सुरुवात करूया। प्रीतीसमय रेसिपीजमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे। तर इथे मी एक भांडं घेतलेलं आहे। भांडं घेताना ते थोडंसं पसरट घ्यायचं आहे। एक वाटी मी इथे घेतलेली आहे। या वाटीने मी तांदूळ मोजून घेतलेले आहेत। हे रेशनचे तांदूळ आहेत। 2 वाटी तांदूळ घेतलेले आहेत। याऐवजी तुम्ही कुठलाही जाड तांदूळ वापरू शकता। त्याच वाटीने 1 वाटी उडदाची डाळ घेतलेली आहे। वाटी मात्र मी व्यवस्थित भरून घेतलेले आहेत। आता हे डाळ आणि तांदूळ स्वच्छ पाण्याने आपल्याला धुवून घ्यायचे आहेत आणि धुताना चांगलं चोळून हे धुवून घ्यायचे आहेत। अगदी डाळ तांदूळ पांढरे शुभ्र होतील असं आपल्याला चांगलं चोळून घ्यायचं आहे। इथे मी नळाखाली 2 ते 3 पाण्याने हे स्वच्छ धुवून घेतलेलं आहे। आता डाळ तांदूळ बुडतील इतकं पाणी ह्यामध्ये घालायचं आणि वरती झाकण ठेवून याला आपल्याला 7 ते 8 तास भिजत घालायचं आहे। म्हणजे सकाळी मी हे भिजत घातलेलं आहे। आता वाजलेले आहेत रात्रीचे 8:30 आणि मी हे तांदूळ आता वाटून घेणार आहे। तर इथे बघा डाळ तांदूळ मस्त असे फुललेले आहेत। डाळ तांदूळ भिजत घालायला फक्त 10 मिनिटं लागतात। ते भिजत ठेवायचे आहेत आणि मग रात्री झोपण्याअगोदर आपल्याला हे दळून घ्यायचे आहेत। आता ह्यातलं पाणी फेकून न देता हेच पाणी आपल्याला वापरायचं आहे। मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे त्यामध्ये हे डाळ तांदूळ घालायचं आहे आणि हेच पाणी वापरून आपल्याला हे चांगलं पीठ तयार करून घ्यायचं आहे। तर आता इथे मी डाळ तांदूळ घातलेले आहेत। त्यानंतर ह्यामध्ये आवश्यकतेनुसार पाणी वापरायचं। पाणी जास्तसुद्धा वापरायचं नाही। पीठ आपल्याला जास्त असं पातळ करायचं नाही आहे आणि हे एकदम स्मूथ आपल्याला वाटून घ्यायचं आहे। तर इथे बघा मी व्यवस्थित हे वाटून घेतलेलं आहे। आता बघा नेहमी आपल्याला काय म्हणतात की इडली बनवताना इडलीचं पीठ जाडसर ठेवायचं असतं। पीठ जाड ठेवलं तर इडली बिलकुलही कापसासारखी मऊ बनत नाही। पीठ एकदम स्मूथ ठेवायचं आहे। आता हे सर्व पीठ मी तयार करून घेतलेलं आहे आणि 4 ते 5 मिनिटं हाताने व्यवस्थित फेटून घ्यायचं। त्यानंतर झाकण ठेवून रात्रभर याला असंच ठेवायचं आहे। आता दुसऱ्या दिवशी सकाळी मी सर्वात प्रथम यासाठी चटणी तयार करून घेते। तर इथे 1 वाटी ओला नारळ घेतलेला आहे। 3 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत। त्यानंतर ह्यामध्ये 2 मोठ्या लसूण पाकळ्या मी घालणार आहे। तर ह्याला कट करून घेते आहे मी। पटकन आपण अशी चटपटीत चटणी तयार करणार। थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे। 7-8 कढीपत्त्याची पानं घेतलेली आहेत। 1 चमचा डाळे घेतलेले आहे। चवीनुसार ह्यामध्ये मीठ घातलेलं आहे आणि 1 चमचा साखर घातलेली आहे। अर्धा लिंबू ह्यामध्ये आपण पिळून घालणार आहोत आणि आवश्यकतेनुसार ह्यामध्ये पाणी घालून याला आपल्याला बारीक वाटून घ्यायचं आहे। अगदी चटपटीत मस्त अशी झटपट चटणी तयार झालेली आहे। तर याला एका बाउलमध्ये आपण काढून घेऊया। बघा किती मस्त चटणी तयार झालेली आहे। आता मिक्सरच्या जारमध्ये पाणी घालून ही चटणी पण मी सगळी काढून घेणार आहे। त्यानंतर ह्याला आपल्याला फोडणी द्यायची आहे। तर फोडणी 1 चमचा तेल गरम केलं आहे। अर्धा चमचा मोहरी घातलेली आहे। याच्यामध्ये 1 मिरची मी बारीक चिरून घातलेली आहे। सुकी मिरची आहे। कढीपत्त्याची थोडीशी पानं बारीक कट केलेली आहेत आणि थोडंसं हिंग ह्यामध्ये घातलेलं आहे आणि अशी ही फोडणी तयार केलेली आहे। ही फोडणी आपण या चटणीमध्ये घातलेली आहे आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं की आपली चटणी जी आहे ती मस्त तयार झाली। तुम्ही फोडणी नाही घातली तरीसुद्धा ही चटणी छानच लागते। तर इथे मस्त अशी चटपटीत आपली चटणी तयार झाली आहे। चला तर मग आता इडलीचं पीठ कसं झालं आहे ते आपण पाहूया। तर इथे बघा पसरट भांडं घेतल्यामुळे इडलीचं पीठ व्यवस्थित फुललेलं आहे। हे पीठ व्यवस्थित फुलण्यासाठी त्याला गरम जागी ठेवायला पाहिजे। तर इथे मी काय केलेलं आहे की जेवण झाल्यानंतर हे पीठ जे आहे ते मी गॅसवर ठेवून दिलं होतं। गॅस थोडासा गरम असतो त्यावेळेला त्या गरम गॅसवरच आपल्याला हे ठेवून द्यायचं म्हणजे पीठ व्यवस्थित तयार होतं। तर इथे तुम्ही पाहू शकता एकदम मस्त असं पीठ तयार झालेलं आहे। यामध्ये मी चवीनुसार आता मीठ घालते आहे। हलक्या हाताने मी हे पीठ मस्त असं ढवळवून घेते आहे। तर पीठ इतकं स्मूथ असायला पाहिजे। इडलीचं पीठ कधीही जाडसर ठेवू नका नाहीतर इडली फुलणार नाही। आता चला आपण इडली बनवायला सुरुवात करूया। तर इडली पात्रामध्ये मी पाणी गरम करत ठेवलेलं आहे आणि इडलीची प्लेट जी आहे त्याला आपण अशा पद्धतीने तेल लावून घेणार आहोत। सर्व प्लेटला आपण तेल लावून घेतलेलं आहे। त्यानंतर अशा पद्धतीने ह्यामध्ये इडलीचं पीठ घालायचं आहे। खूप जास्त पण हे भरायचं नाही आहे बघा। व्यवस्थित आपण ह्याला भरून घेणार आहोत। याच पद्धतीने बाकीच्या सर्व प्लेट मी तयार करून घेणार आहे।
पाणी मात्र इथे इडलीसाठी जे गरम करत ठेवलं आहे ते उकळलं गेलं पाहिजे. त्यानंतरच ह्या इडल्या ज्या आहेत त्या इडली पात्रात आपल्याला ठेवायच्या आहेत. इथे बघा पाणी मस्त असं उकळलेलं आहे, भरपूर वाफ आलेली आहे, तेव्हाच या इडल्या यामध्ये ठेवायच्या. अशा छोट्या छोट्या टिप्स जर आपण फॉलो केल्या तर आपली पण इडली अगदी साऊथ इंडियन इडलीसारखीच तयार होणार आहे. फक्त 2 साहित्य इथे आपण वापरलेले आहेत, डाळ आणि तांदूळ. आता ह्या इडल्या आपण ठेवून दिलेल्या आहेत. आता झाकण लावून मध्यम आचेवर याला आपल्याला चांगलं शिजवून घ्यायचं आहे. 10 ते 12 मिनटं आपल्याला व्यवस्थित ह्याला वाफ द्यायची आहे आणि वाफेवर या शिजवून घ्यायच्या आहेत. तर इथे बघा 10 मिनटं झालेली आहेत आणि ही इडली मस्त अशी फुललेली आहे. आता इडली झाल्यानंतर गॅस बंद करायचा, लगेचच ह्या इडल्या काढायच्या नाहीत आणि 5 ते 7 मिनटं ह्या इडल्या अशाच ठेवून द्या. 5-7 मिनटानंतर आपण झाकण खोलायचं आणि ह्या इडल्या ज्या आहेत त्या आपल्याला काढून घ्यायच्या आहेत. तर इथे आता हे थंड करून घेऊया आपण. ह्या प्लेट मी काढलेल्या आहेत. आता यानंतर इथे बघा असं पाणी जे आहे ते आपल्याला इडलीच्या काठांवर लावून घ्यायचं आहे, त्यामुळे इडल्या व्यवस्थित निघतात आणि सॉफ्टसुद्धा राहतात. तर ह्या छोट्या छोट्या टिप्स आपल्याला कोणीही सांगत नाही. अशा पद्धतीने थोडंसं थंड पाणी ह्या इडल्यांवर आपल्याला घालायचं आहे. जसं ढोकळ्यावर कसं आपण पाणी घालतो त्यामुळे ढोकळा सॉफ्ट होतो, तशी इडली देखील सॉफ्ट होते. आता चाकूच्या साहाय्याने किंवा चमच्याच्या साहाय्याने आपल्याला ही इडली काढून घ्यायची आहे. तर इथे मी तुम्हाला दाखवते ही इडली किती सुंदर तयार झालेली आहे. फक्त 2 साहित्य वापरून आपण ही इडली तयार केली आहे. एकदम जाळीदार आणि हलकी इडली ही तयार झालेली आहे. शिवाय पांढरी शुभ्र इडली तयार झालेली आहे. आणि ही इडली तोडून दाखवते तुम्हाला, अगदी कापसासारखी मुलायम झालेली आहे. तर काही टिप्स आपण फॉलो केल्या तरी तुमचीसुद्धा इडली अशाच पद्धतीने मस्त कापसासारखी मऊ आणि पांढरी शुभ्र तयार होईल. तर इथे बघा मी चटणी तयार करून घेतलेली आहे, गोड चटणी पण ठेवलेली आहे आणि मस्त अशा आपण ह्या सर्व इडल्या आता काढून घेतलेल्या आहेत. रेसिपी आवडली तर लाईक आणि कमेंट करायला मात्र विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप आभारी आहे. पुन्हा भेटूया अशाच एका छान नवीन रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद. बाय बाय.